नमस्कार. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा विजय असो, माझ्या कवितेचा शीर्षक आहे अश्रू नव्हे अस्त्र. अश्रू नव्हे अस्त्र. 15 ऑगस्टच्या सकाळी भ्रष्ट नेत्याने जेव्हा बरबटल्या हातांनी तिरंग्याला फडकाविले तेव्हा, 15 ऑगस्टच्या सकाळी भ्रष्ट नेत्याने जेव्हा बरबटल्या हाताने तिरंग्याला फडकाविले तेव्हा मी भारत मातेला चक्क अश्रू ढाळताना पाहिले. होय, मी भारत मातेला चक्क अश्रू ढाळताना पाहिले. पुसत अश्रुतीचे तिला मी पुसले. पुसत अश्रुतीचे तिला मी पुसले. माते एवढ्या पवित्र दिनी काय असे घडले? अश्रूवर सांग तुझे का प्रेम जडले? चेहऱ्याबरोबरच भारत मातेचा आवाजही असा काही झाला. भारत माता बदली भ्रष्टाचाराची वाळवी, हिंसाचाराचा हैवान मांडले आहे सर्वत्र यांनीच थैमान. स्वातंत्र्याचा अर्थ केवळ कमावणे अर्थ सुटले आहे इथे सगळ्यांचेच भान. दहशतवादाचा दानव संसदेच्या दारात आला. लोकशाहीच्या उरात घुसला. हिंसाचाराचा भाला. शेतकऱ्यांचे कष्ट, गरिबांची अब्रू, सैनिकांचे रक्त, त्यांच्या विधवांचे अश्रू. शेतकऱ्यांचे कष्ट, गरिबांची अब्रू, सैनिकांचे रक्त, त्यांच्या विधवांचे अश्रू या स्वतंत्र देशात ठरत आहेत माती मोल. इथे दुराचार्यांचेच दुमदुमतात ढोल. वीरपुत्रांच्या आहुतीने स्वातंत्र्य माझे जन्माला आले. होय, वीरपुत्रांच्या आहुतीने स्वातंत्र्य माझे जन्माला आले. पण कुपुत्रांच्या काळ्या करणेने मात्र मला अर्धमेले केले. पण अश्रू माझे नाही केवळ अश्रू माझे सांगतात इथल्या दीन दुबळ्यांची कहाणी. अश्रूंचेच होईल माझ्या विनाशकारी अस्त्र. होय, अश्रूंचेच होईल माझ्या विनाशकारी अस्त्र. सुनामीहून महाभयंकर मग उठतील अश्रूंच्याच लाटा. पण अश्रूंच्या त्या लाटामध्ये निघेल कुपुत्रांचा काटा. 15 ऑगस्टच्या सकाळी भ्रष्ट नेत्याने जेव्हा बरबटल्या हातांनी तिरंग्याला फडकाविले तेव्हा मी भारत मातेला चक्क अश्रू ढाळताना पाहिले. मी भारत मातेला चक्क अश्रू ढाळताना पाहिले. धन्यवाद.